जावई बापू, तुम्ही आज जा, मी इथेच प्रतीक्षा करतो. आणि तुम्ही काळजी करू नका, साईंच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. तुला मी खजिना शोधण्यासाठी पाठवलं होतं आणि तू झोपा काढत होतास. माझं चुकलं सर. नाही सरकार, विष्णू, यात विष्णूची काहीच चूक नाहीये. हो, विष्णूची नाही तर तुम्हा दोघांची आहे. मिस्टर कुलकर्णी, आय बिलीव्ह ही चोरी तुमच्याच घरी झाली आहे, तेही तुम्ही असताना. तुम्हाला जर हे जमत नसेल तर वी विल अपॉइंट न्यू ॲडमिनिस्ट्रेटर, नवीन सरपंच. नाही सरकार, कृपया असं करू नका. याआधी आम्ही अशी संधी दिली आहे का तुम्हाला? नाही ना, ही अशी गोष्ट पहिल्यांदाच झाली आहे. प्रत्येक वेळी मी माझ्या निष्ठेचा परिचय दिलाय आपल्याला. आपल्या प्रत्येक आदेशाचं पालन केलंय मी. 15 days, 15 दिवस देतो. चोर आणि खजिना दोघांनाही शोधून काढा. याची पनिशमेंट तुझ्यासाठी खूप मोठी असू शकते. नोकरी तर नक्कीच जाणार. कारण की कोर्टामध्ये हे सिद्ध होईल की तू त्या क्रांतिकारकांना सामील झाला आहेस. तू देशद्रोही ठरवला जाशील. समजलं तुला? देशद्रोही? नाही सरकार, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. विष्णू निर्दोष आहे आणि तो त्या विद्रोहींबरोबरही नाहीये. हे मी माझ्या रक्ताने लिहून देऊ शकतो. मी विष्णूची शक्य ती सगळी मदत करेन सरकार. 15 दिवसांच्या आत आम्ही तो राजकोष आणि त्या विद्रोहींना तुमच्या समोर हजर करू. आणि जर आम्ही असं नाही करू शकलो तर संपूर्ण शिर्डी आपणास तितके धन परत करेल जितके धन त्या संदुकीमध्ये होते. हो सरकार. जावई बापू, जावई बापू, सगळं काही ठीक होईल. माझ्यावर विश्वास ठेवा. साई सर्व काही ठीक करतील. साई, काय म्हणालात आपण? साई, त्या साईमुळे तुमच्या होणाऱ्या जावयाला फाशी होऊ शकते आणि तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताय. आणि नीट ऐका, तुमच्या जावयाला त्याने नाही तर मी वाचवलंय. मी, हे तुझे होणारे सासरे साईच्या आंधळ्या भक्तांपैकी एक आहेत. यांना दोष देऊन काय लाभ होणार? अशी भोळी माणसं ज्यांच्यामध्ये साहस नाहीये ते त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. असं, ही तुमची कौटुंबिक समस्या आहे. त्याचं काय करायचं ते तुम्ही बघा. जर तू ही चौकशी सत्यता आणि निष्पक्षपणे करणार असशील तर माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे असतील.
हरिओम. जावई बापू, मी साईंना खूप चांगलं ओळखतो. त्यांच्यावर संशय घेतल्याने तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही. तुमची आंधळी भक्ती माझ्या काही कामाची नाहीये. साई माझ्या कर्तव्याच्या आड येतोय आणि यात मला कोणताही संशय नाहीये. आणि आज त्याच्यामुळे मी इतक्या मोठ्या संकटाला सामोरा जातोय. आणि तुम्ही म्हणताय की तो मला वाचवणारे कुलकर्णी सरकार आहेत. जर ते माझ्यासोबत आले नसते तर आज माझी नोकरी गेली असती. खूप कष्टाने मिळवली मी ही नोकरी. साईने माझ्या मुलाला त्याचा भक्त बनवून मला आव्हान दिलं आहे आणि त्याचं उत्तर मी आता त्याला देईन, त्याच्या सगळ्या जवळच्या माणसांना त्याच्या विरोधात करून. हरिओम. जावई बापू, हरिओम. जा. साई, तुम्ही त्या वासराला असं का बघताय? कारण की ते वासरू आज पहिल्यांदा त्याच्या आईविना जंगलामध्ये चारा चरण्यासाठी जातंय. आणि मला हे बघायचंय की हे त्याचा रस्ता शोधू शकेल की ते दिशाहीन होईल. माहित नाही काय झालं असेल. आतापर्यंत ह्यांनी पोलीस मुख्यालयातून यायला हवं होतं. बाबाही खूप अस्वस्थ वाटत होते. एखादं संकट तर आलं नसेल ना? ज्याच्या शिरी साईंचा हात असतो त्याच्यावर कोणतेच संकट येऊ शकत नाही. आणि तुझं लग्न तर साईंमुळेच होत आहे ना. तू काळजी नको करूस, काही नाही होणार. या संकटातून बाहेर निघण्याचं समाधान सांगू का विष्णू? जीवावर नाही तर तू त्याच्यावर चौकशी केंद्रित कर, ज्याच्या मदतीमुळे असामाजिक तत्वांना प्रोत्साहन मिळतंय. जीवाला नाही तर तू त्याला अटक कर जो नेहमी व्यवस्थेच्या विरुद्ध काम करतो, आणि तो आहे साई. तुझ्याबरोबर जे झालं आहे ते पहिल्यांदा नाही झालंय. काही दिवसांपूर्वी इथे चोर आले होते. त्यांनी अप्पा पाटलांच्या आईला अशी इजा पोहोचवली की ती आंधळी झाली. परंतु साईने लोकांना थातूर मातूर गोष्टी सांगितल्या आणि चोरांना इथून पळून जाऊ दिलं. मी या गावाचा सरपंच आहे, पण त्यांनी ही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचू नाही दिली. त्याला माहित होतं ही गोष्ट जर मला समजली तर मी त्या चोरांना दंड नक्की दिला असता. विचार करण्याची ही गोष्ट आहे विष्णू की साई अशा लोकांचा समर्थक का बरं आहे.
आता जीवाचंच बघ ना. जीवाला तू त्या पडक्या वाड्याकडे जाताना बघितलं होतंस, पण काय झालं? साईने काही सांगितलं का की तो त्या वाड्यामध्ये आहे की नाही? आणि त्याच्याकडच्या शक्तीमुळे भ्रमित केलं तुला त्याने. साई येण्याआधी शिर्डीमध्ये अपराध होत नव्हते विष्णू. हो, पण मला सर्वात आधी जीवाला पकडावं लागेल. ती पेटी परत हस्तगत करावी लागेल. जर वृक्ष पाडायचा असेल तर सर्वात आधी त्याची मुळं कापावी. मुळं वृक्षाला पोषित करतात आणि त्याला स्थिरता देतात. अपराध नावाच्या वृक्षाचं मूळ आहे साई. पण मला माझी नोकरी वाचवण्यासाठी जीवा हवाय. साईला पकड, जीवा आपोआपच सापडेल विष्णू. चोरा बरोबरच त्याचा समर्थकही सापडला इंग्रज सरकारला तर त्याने फक्त तुझी नोकरीच नाही वाचणार तर तुला पदोन्नती देखील मिळेल. हरिओम. आणि राहिला प्रश्न लोकांचा, तर त्यांच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं त्याचा मी विचार केलाय. चल. हरिओम. परिस्थिती आता खूप गंभीर झाली आहे. इंग्रज सरकार आता खूप क्रोधात आहे. कोशाची चोरी शिर्डीतून झाली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे जर कोश नाही मिळाला तर त्याची भरपाई शिर्डीला करावी लागेल. परत करू शकाल का इतकं धन? आणि इतकं धन जर परत करायचं असेल तर एक गोष्ट सांगू इच्छितो, काहीच नाही उरणार. तुम्हा सगळ्यांकडे काहीच नाही उरणार. जर कोणाला त्या कोशाचा परतावा करायचा नसेल तर फक्त एकच विकल्प आहे. विष्णूला सहकार्य करा जीवाला पकडण्यासाठी. आणि त्या व्यक्तीला इंग्रज सरकार क्षमा करेल. हरिओम. केवळ 15 दिवस. केवळ 15 दिवस आहेत तुम्हा सर्वांकडे. हरिओम. विष्णू, हे बघ, मी तुला हवी ती मदत करेन, पण साईवर संशय घेणं तुझी सर्वात मोठी चूक असेल. मला माझं काम शिकवू नका. मला माहितीये माझं काम कसं करायचंय ते. आणि एक गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवा, माझ्या कामात कुठल्याही प्रकारचा अडथळा आणणारे आणि गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांना मी आत्ता अटक करू शकतो. जावई बापू, कर्तव्य निभावण्याचा अर्थ की आपल्यापेक्षा मोठ्यांचा अनादर करावा. जर तुमचा अनादर झाला असेल तर कृपया मला माफ करा. परंतु याचा अर्थ हा नाही की मी माझे शब्द मागे घेईन. साईच नाही तर मला प्रत्येक माणसावर संशय आहे आणि मी आता तिथेच जातोय साईची चौकशी करायला. काल त्याने मला भ्रमित केलं होतं, आज बघतोच मी त्याला. जावई बापू, काळजी करू नका म्हाळसापती. जर कोणीही साईकडे जात असेल कोणत्याही कारणासाठी
तर याचा अर्थ असा आहे की तो योग्य मार्गावर चाललाय. ये विष्णू, काल प्रसाद न घेताच निघून गेलास. जावई बापू, जावई बापू, हे बघा, तुम्ही माझं म्हणणं ऐका. साईंना समजून घेण्यात तुम्ही खूप मोठी चूक करताय. हे एक सिद्ध पुरुष आहेत, एक पुण्यात्मा आहेत, आणि आणि तुमचं आणि यमुनेचं नातं देखील यांच्या आशीर्वादामुळे जुळलंय. तुम्हाला तर माहिती आहे ना. तुम्हाला ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे त्यांच्यावर ठेवा, पण मला माझं कर्तव्य आणि प्रशिक्षणावर पूर्ण विश्वास आहे. म्हाळसापती, तुमचे जावई विष्णू मला भेटण्यासाठी आलेत. त्यांना माझ्याशी बोलू द्या ना. हे घे प्रसाद विष्णू. मी तुमच्याशी बोलण्यासाठी नाही तर चौकशी करायला आलोय. तुम्ही जीवाला ओळखता? याच गावात राहणार आहे तो, आणि गावातले सगळेच लोक त्याला ओळखतात. तो इकडे आला होता का? तुला काय वाटतं? प्रश्नाचं उत्तर हे प्रश्न नसतं. जावई बापू, म्हाळसापती, विष्णू फक्त तुमचाच नाही तर संपूर्ण शिर्डीचा जावई आहे. इथले काही लोक असंही म्हणतात की तुम्ही काही काळ शिर्डीमधून गायब होता आणि नंतर साधू बनून परतलात. पण मला तर इथे कोणत्याच देवाची मूर्ती दिसत नाहीये. जर देव दिसत नसेल तर याचा अर्थ असा नाही की देवाचं अस्तित्वच नाही. आणि साधू असण्याचे प्रमाण वस्तू किंवा वेशभूषा नाही. साधू होणं ही तर एक मनाची अवस्था आहे, जिथे या विश्वातील समस्त मोहमाया अर्थहीन होऊन जाते. प्रवचन देऊन झालं असेल तर तुम्ही तुमचा परिचय द्या. कोण आहात तुम्ही? मानलं तर सर्व काही, न मानलं तर काहीच नाही. शिर्डीमध्ये येण्याआधी तुम्ही कुठे होता? मी तर नेहमी इथेच होतो, इथेच आहे आणि इथेच राहणार. या ब्रह्मांडामध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी, आकाश आणि वायू याच पंचमहाभूतांनी माझंही शरीर बनलं आहे, आणि तुझंही. असं कोड्यात बोलून तुम्ही माझा वेळ वाया घालवताय. साधू आहात आणि सत्य बोलायला घाबरताय. सत्य बोलणं हे सोपं असतं विष्णू, पण सत्याला ओळखणं, सत्याचा स्वीकार करणं आणि सत्याला समजून घेणं थोडं अवघड. तुम्हाला असं म्हणायचंय की की मला माझं काम माहीत नाही. ज्या गोष्टीला बहुधा माणसं आपला विश्वास समजतात तो आपला विवेक नाही, तर आपला अहंकार असतो. जर तुम्ही नाही सांगितलं तरीही मला तुमच्याबाबत सगळं काही माहिती आहे. तुम्ही चोर, डाकू आणि बंडखोर अशा अनेक असामाजिक तत्वांना तुमच्या इथे आश्रय मिळतो. इंग्रज सरकारला सूचना देण्याची गरज आहे. त्यानंतर तुम्हाला सरळ काळ्या पाण्याची शिक्षा. हे सगळे प्रवचन विसरून जाल तुम्ही. विष्णू, साई आमच्यासाठी भगवंताचं रूप आहेत, आणि यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुला माझ्या शवावरून जावं लागेल. विष्णू, जर तुम्ही एका गुन्हेगाराला साथ द्याल तर मला तुमच्या मुलीशी नातं जोडण्याबाबत पुन्हा विचार करावा लागेल. म्हाळसापती, विष्णू,
तू तुझं कर्तव्य पूर्ण कर, नक्कीच पूर्ण कर. आणि ते जर मला अटक करून पूर्ण होणार असेल तर मला मान्य आहे. पण तुझे माझ्यावर जे काही आरोप आहेत आधी त्याचा पुरावा घेऊन ये. पुरावा आहे तुझ्याकडे? नक्कीच येईन, पुरावा घेऊन नक्कीच येईन. आणि सगळ्यांसमोर तुम्हाला अटक करून घेऊन जाईन. साई हा लहान आहे, त्याला तुम्ही माफ करा. मी समजावून सांगेन त्याला. म्हाळसापती, आपले कर्मच ही आपली शाळा आहे. आणि या शाळेमध्ये काही आपल्या चुकांमधून शिकतात आणि काही दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकतात. आणि कधी कधी परिस्थिती आपल्याला शिकवण्यासाठी आपली कठीण परीक्षा सुद्धा घेते. अल्लाह मालिक. हे आईंनी पाठवलंय जावई बापूंसाठी. मला आजही आठवतंय बायचा अक्का, माझं नवीन लग्न होऊन जेव्हा मी इथे आले होते तेव्हा तुमच्या सासूबाईंनी मला जेवायला बोलवलं होतं आणि हेच बनवलं होतं. जावई बापू नाही आले? असंही असू शकतं की त्यांचं काम संपलं नसेल म्हणून आले नसतील. पण रात्री जेवणाच्या वेळेपर्यंत तर नक्कीच येतील. बाबा, सर्व काही ठीक आहे ना? मला हे नाही माहित की काय झालंय, पण इतकं तर नक्कीच माहितीये की जिथे साईचा आशीर्वाद असतो तिथे जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्याच विश्वासाची तर शक्ती आहे बायजा अक्का, ज्यामुळे आज मी इथे उभा आहे. केशव शाळेत का येत नाहीये? काय झालंय? मीही केशवला घराबाहेर येऊन खेळताना नाही पाहिलंय. मुलांनो, आज पुरतं इतकंच आणि उद्यापासून दिवाळीच्या सुट्ट्या. हो, पण याचा अर्थ असा नाही की घरी जाऊन अभ्यास करायचा नाही. पण दिवाळीत तर खूप काम असतं ना आपल्या घरात. अशी काय कामं करतोस तू घरात? फराळ बनवतोस की बाजारात जातोस? मी माझ्या बाबांना मदत करतो दिवे बनवण्यामध्ये. खूप पणत्या बनवायच्या असतात. हो, मीही माझ्या वडिलांना मदत करतो दिवे बनवण्यामध्ये. हो हो, मी पण करतो. गुरुजी, मी तर अभ्यास करणार. मला दिवे बनवण्याची काय गरज?
का? अहो तुम्ही विसरलात, आम्ही खालच्या जातीची लोक आहोत. आमच्या घरी दिवाळी कुठे साजरी होते? म्हणजे तू कुठल्याच दिवाळीत आपल्या घरात दिव्यांची आरास नाही केलीस? नाही. तर मग दिवाळी कशी साजरी करता? दुसऱ्यांच्या घरातील रोषणाई पाहून. तुम्ही आमच्या वस्तीमध्ये कधीच नाही आलात ना? परंतु मला साईंनी शिकवलं आहे, आपल्याला जे हवं ते मिळू शकतं, पण त्यासाठी विश्वास ठेवावा लागेल. मग ह्या दिवाळीत मी देखील एखादा दिवा नक्कीच लावेन. साई, काय काय शिकवता तुम्ही या मुलांना? मी तर फक्त नावापुरताच शिक्षक आहे. खरे गुरु तर तुम्ही आहात, ज्यामुळे या मुलांमध्ये इतका आत्मसन्मान, इतका आत्मविश्वास भरलेला आहे. बरोबर बोलताय. मी तर हा विचारच केला नाही. काय? मला समजलंय मला काय करायचंय. चला चला चला. कुठे राहिले जावई बापू? आतापर्यंत तर त्यांनी यायला हवं होतं. घ्या, आला बघा विष्णू. खूप व्यस्त आहात तुम्ही कामामध्ये. सगळ्या समस्यांचे निवारण झालं? अरे तू उभा कायस, बस ना. आज यमुनेने 5 पक्वानं बनवली तुझ्यासाठी. तुम्ही बसत का नाही आहात भाऊजी? मी तुम्हा सर्वांचा निरोप घ्यायला आलोय. निरोप? पण तुम्ही तर शिर्डीमध्ये आणखी एक दिवस राहणार होतात ना? मी शिर्डीत 1 दिवस नाही तर पुढचे 15 दिवस राहणार आहे. पण इथे यापुढे मी कधीच येणार नाही. मला काही समजलं नाही. तुम्ही इथे का नाही येणार? कारण माझ्या आणि यमुनेच्या लग्नाचा मला पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे. पन्नास दिवे, 1 आणे, 1 7 वाती, लक्ष्मी, कुठे होते? लक्ष्मी, 10 तोळे तेल, 2 आणे, लक्ष्मी, 1 2. काय झालं? आज शाळेनंतर द्वारकामाईमध्ये का नाही आलीस? कुठे गेली होतीस? आणि आताही प्रश्नांची उत्तरं देत नाहीयेस. इतकं काम आहे की विचारूच नका. काही बोलण्या ऐकण्याची सवडच नाहीये. काम तर तुझ्याकडे नेहमीच असतं, पण इतकं काय काम आहे की तू माझी हाकही नाही ऐकलीस? अहो मी मोजणी करत होते ना. याआधी मी इतका मोठा हिशोब नाही केलाय. काही समजत नाहीये. मोजणी? सावकार झाली आहेस का? हो, ते बघा. तेल, दिवे, वाती सगळ्यांची किंमत जोडत होते की मला किती गौऱ्या बनवून विकाव्या लागणार आहेत. कारण की दिवाळीत द्वारकामाई आणि माझ्या वस्तीमध्ये मला खूप दिवे लावायचेत. तुम्हीच तर सांगितलं होतं की आनंद जितका वाटला जातो तितकाच तो वाढतो. ध्यान जितकं वाटाल तितकंच ते वाढेल. म्हणून मी विचार केला की इतरांसाठी काहीतरी करावं. त्यामुळे मी विचार केलाय की आम्ही लोक ज्यांना संपूर्ण शिर्डी अस्पृश्य समजते, ज्यांना कोणीच दिवाळीच्या शुभेच्छाही देत नाही, परंतु आम्ही दिवाळी साजरी करणार. मी लावीन त्या सर्व घरांमध्ये दिवे.
आणि जशी संपूर्ण शिर्डी झगमगत असते तशी द्वारकामाई आणि आमची वस्ती देखील झगमगणार. बघितलं ना, मी पुन्हा ही शोभ विसरले. परंतु हे लक्षात आलंय की खूप जास्त गौऱ्या थापून विकाव्या लागणार आहेत. मी जास्त विचार तर करत नाहीये ना? मी तुला लक्ष्मी म्हटलं आहे, आणि अशी कोणती गोष्ट आहे की लक्ष्मीची इच्छा असेल आणि ती होणार नाही? दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीच्या चारी दिशांना दिवे नाही जाळणार तर अजून कुठे जाळणार? वेळ नाहीये, नाहीतर मी अजून बोलले असते. मी येते आता. आपला दृढ निश्चयच आपला मार्ग ठरवत असतो. स्वर्गही इथेच आहे आणि नरकही इथेच आहे. रावणाची लंका सुद्धा इथेच आणि रामाची अयोध्या सुद्धा. त्यामुळे ज्यांच्या निश्चयामध्ये चांगुलपणाची ज्योत असते त्यांची प्रगतीही नक्कीच होते. श्रीराम तुमचं भलं करो. एवढी मोठी गोष्ट तू इतक्या सहजपणे कशी काय सांगू शकतोस? हे मी नाही ठरवलं. आज महासापती यांनी साईसारख्या संशयित आरोपीची बाजू घेऊन माझ्या कर्तव्य पूर्ततेमध्ये अडथळा निर्माण केला. आणि असं केल्यामुळे ते स्वतः एक आरोपी बनले आहेत. मला काहीतरी बोलायचंय. तुम्ही सगळे मोठे आहात, अनुभवी आहात. माझ्यापेक्षा खूप जास्त समज आहे तुम्हाला. परंतु इतक्या वर्षांमध्ये मला एक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने समजली आहे की माझे बाबा एक खूप चांगले व्यक्ती आहेत. त्यांनी कधीच कोणाचं वाईट केलं नाही, कधीच कोणता अपराध नाही केला. आजीवन खंडोबा देवाची सेवा केलीये आणि त्यांना अटक करण्याची भाषा करणं देखील त्यांचा अपमान आहे. आणि मी माझ्या बाबांचा अपमान नाही बघू शकत. आणि राहिला प्रश्न साईंचा, तर त्यांच्यासाठी शिर्डीच त्यांचं कुटुंब आहे. शिर्डीतील माणसं त्यांची मुलं आहेत. आणि याच नात्याने तेही आमच्या वडिलांसमान झाले ना. साईंचा अपमान शिर्डीचा अपमान आहे. तुम्हाला लग्न करण्याचा किंवा न करण्याचा जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता, कारण की तुम्ही स्वतंत्र आहात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हे लग्न करण्याचा निर्णय जरी घेतला तरी पण माझ्या कुटुंबाप्रती माझं कर्तव्य आणि दायित्व बदलणार नाही. मी यांची मुलगी होते, आहे आणि नेहमीच असणार. आणि साईंचं म्हणाल तर, जर उद्या तुमचे पोलीस त्यांना अटक करण्यासाठी आले तर तिथे तुम्हाला माझे बाबा एकटे नाही दिसणार. मीही बाबांबरोबर उभी राहून तुमचा मार्ग अडवणार. कर्माची परिभाषा काय आहे आणि हे कसं ठरवलं जाणार की कोणतं कर्म उचित आहे आणि कोणतं अनुचित? तर याचे उत्तर आहे सद्भावना. जर आपल्या कर्माने सगळ्यांचं भलं होणार असेल, सगळ्यांचं चांगलं होणार असेल, तर अशा कर्मांना आपल्या पूर्ण शक्तीनिशी करायला हवं. आणि या मार्गावर आपला सर्वात मोठा सोबती आहे आपलं हृदय. जर आपले कर्म चांगले असतील तर आपलं हृदय नेहमी आपल्याला योग्य मार्गच दाखवतं. परंतु आपले कर्म जर योग्य नसतील, त्यांचा मार्ग चुकीचा आहे,
तर आपलं हृदय वेळोवेळी आपल्याला चेतावणी देत असतं, मनात शंका उत्पन्न करतं. आणि आपण आपल्या हृदयाच्या आवाजाला कधीही दुर्लक्षित करता कामा नये. नेहमी हृदयाचं म्हणणं ऐका. त्यामुळे जे काही कराल ते नेहमी विचार करूनच करा. डोळे बंद करून कोणत्याही मार्गावर चालू नका. सद्भावनेला लक्षात ठेवा, सर्व हिताला लक्षात ठेवा. कारण याच मार्गावर चालून माणूस देवाच्या जवळ पोहोचू शकतो. देवाने देखील आपल्या सृष्टीचे निर्माण सद्भावनेनेच केले आहे ना. जर आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल, सबुरी असेल, तर मार्ग आपोआप दिसू लागतील. आणि त्याच्या विना आपलं मन विचारांच्या समुद्रामध्ये वल्ल्याविना एखाद्या होडीप्रमाणे भटकेल, जी की लक्षहीन असते. ओ कहते हैं किस्मत जिसको कर्म का फल है, जीवन में कर्म योग का मार्ग ही अटल है. जो कुछ है हाथ में तेरे एक यही पल है, अच्छे कर्म किए जाए तो जीवन सफल है. ओम साई 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 ओम. आम्ही कुणाचं काय वाईट केलं होतं ज्याची शिक्षा देव आम्हाला अशी देतोय? जावई बापू साईंवर असा अविश्वास कसे दाखवू शकतात? किती सहजपणे म्हणाले की लग्नाबाबत पुन्हा विचार करावा लागेल. माझी यमुना बिचारी. बिचारी नाहीये यमुना. ती आपल्या वडिलांच्या मान सन्मानासाठी विष्णूला जे काही म्हणाली आहे ते ऐकून मला माझ्या या मुलीचा अजूनच जास्त अभिमान वाटू लागलाय. तुम्ही अगदी योग्य बोलताय बायसाक्का. आपण मुली आणि मुलांमध्ये का फरक करतो? मलाही गर्व आहे की यमुना माझी मुलगी आहे. विष्णू बदललाय राव. बोलणी करण्यासाठी आला होता तेव्हाच्या वागण्यात आणि आताच्या वागण्यात किती फरक दिसतोय, हो की नाही? तो जे बोलला ते अगदी मनापासून बोलला का? नाही तर काय. हीच तर दुःखाची गोष्ट आहे. त्यानं लग्न न करण्याचा निर्णय घेतला तर? तुला भेटून साईंना आनंद होईल आणि तात्या केशवलाही. पण झिपरे, मावशी म्हणत होती की बाकीच्या लोकांना आपण अजिबात नाही आवडत. जर त्यांनी आपल्यावर ओरडून तिकडून हाकलून दिलं तर? तुम्ही काळजी करू नका. साई तिथे असताना आपल्याला कोणी काही बोलणार नाही. चला. साई, असं वाटतंय बाहेर गेलेत. बसा तुम्ही. तुम्हा दोघींना माहिती आहे ना की गौऱ्या विकताना लोकांना काय सांगायचंय? झिपरे, गौऱ्या बनवण्यासाठी तर मी तुझी मदत करू शकते, पण त्यांना घरोघरी जाऊन विकणं हे काही मला नाही जमणार. दिवाळीमध्ये जर दिवे लावायचे असतील ना तर घरोघरी जाऊन गौऱ्या विकाव्या लागतील. एक काम करूया, आज तुम्ही बघा की मी कशा गौऱ्या विकते आणि मग उद्या तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गौऱ्या विकू शकता. साई,
बघा कोण आलंय माझ्या सोबत, माझ्या मैत्रिणी बेला आणि चंपा. नमस्कार. काय झालं? तू नाही नमस्कार करणार मला? चंपा, मी सांगितलं ना की साई इतरांसारखे नाहीयेत. ते तुला चिडवणार नाहीत. एकदा त्यांच्याशी बोलून तर बघ. न न न न नमस्कार साई. फक्त या एका गोष्टीमुळे तू माझ्याशी बोलत नव्हतीस? हो साई, ही अडखळत बोलते आणि घाबरते की बाकीचे लोक तिला चिडवतील, त्यामुळे ती जास्त बोलत नाही. चंपा, ही द्वारकामाई आहे. इथे आपण सगळे मित्र आहोत आणि इथे तू हवं तेवढं बोलू शकतेस. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जी माणसं तुझ्यावर हसतात ही तुझी नाही, त्यांची समस्या आहे. ते हसतील म्हणून तू का बोलणं बंद करतेस? चिपरी बोलत होती की तुम्ही औषध सुद्धा बनवता. तुम्ही मला एखादं औषध देऊ शकता का? हो हो, नक्कीच देऊ शकतो. आणि मी नीट बोलू शकेन का? हो चंपा, जर स्वतःवर विश्वास असेल तर तू काहीही करू शकतेस. हे औषध रोज सकाळी खात जा आणि मग जादू बघ ह्याची. हा?